बघा आमच्या महाबळेश्वरच्या या वहिनी आहेत, सामाजिक कार्यकर्त्या आहेत आणि समाज क्षेत्रात काम करत असतात आणि त्यांचं हे दुकानसुद्धा आहे, त्या भाजीचं वगैरे असं लावतात आहे स्टॉल. अजून माल आला नाही आपला. अच्छा 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 मंगळवार पेठेत वर्षाताई ना. हां वर्षाताई नाव आहे यांचं. तुम्ही ओळखतच असाल महाबळेश्वरमधली लोक. पण मी आलो होतो, त्यांची अनायसे भेट झाली. त्यांचे समाज माध्यमांवर मी बरेचसे व्हिडिओ वगैरे पाहतो आणि आता त्यांची ओळख झाली, इकडे येऊन भेट देखील झाली. त्या काय सांगतात जरा बघा, तुमचं काय, कुठे तुम्ही आता आपण महिलांसाठी साहेबांना निवेदन दिलं होतं. मी फक्त महाबळेश्वरपुरतं दिलं होतं की स्वच्छतागृह हे विनामूल्य व्हावी, कारण मी पहिली स्टँडवर आपलं स्टॉल आहे, तर तिथं मी स्वच्छतागृहात जायचे, पण त्यांची स्थिती काही चांगली नव्हती. स्वच्छता नसायची, प्लस 5 रुपये आपल्याकडे सुट्टे नसायचे, तर आमचे वाद व्हायचे त्याच्याबरोबर. तर मी त्याच्याविरुद्ध आवाज उठवला आणि मग नंतर साहेबांना डायरेक्ट निवेदन दिलं. साहेब म्हटलं, जर महिलांसाठी आपण सगळ्या गोष्टी करतो, तर आज महिलांनाच अशी स्वच्छतागृहासाठी का म्हणजे हे होतं आहे, म्हणून तुम्ही त्याचा पाठपुरावा करावा अशी मी विनंती केली. आणि साहेबांनी 1 जूनपासून सर्व महाराष्ट्रभर महिलांसाठी स्वच्छतागृह विनामूल्य केली. अरे वा वा, मी फक्त महाबळेश्वरचा विचार केला, पण साहेबांनी पूर्ण महाराष्ट्राचा, पूर्ण महिलांचा केला. आणि कालच आपल्या महाबळेश्वर आगारामध्ये 10 बसेस दिलेल्या आहेत. आपले जे प्रताप सरनाईक साहेब आहेत, परिवहन मंत्री, त्यांच्यातर्फे आपल्याला आगाराला गाड्या दिल्या आहेत. तर आता पहिली ट्रिप ही सर्व महिलांना घेऊन मी जायचं जरा आयोजन करते. तर सर्व म्हणजे तापोळा क्षेत्र किंवा वाई, महाबळेश्वर इथून सर्व गाड्या माझे काढायचं नियोजन सध्या चालू आहे. तर जास्तीत जास्त महिलांनी आपल्याला या जे एस टीचं आपल्या आत्ताच्या गाड्या दिल्या आहेत त्यांना आपण कसं फायद्यात आणलं पाहिजे त्यासाठी प्रयत्न करायचे, म्हणून जास्तीत जास्त महिलांनी 10 तारखेला अक्कलकोटला यावं मी निवेदन करते यांच्या यूट्यूबच्या मार्फत. तर तुम्ही प्रत्येकीने याच्यात सहभाग घ्यावा हीच मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.